मूग डाळ हलवा कडू लागतो का? चिकट होतो का? आज या सगळ्या चुका दूर करणार आहे. नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत पारंपरिक मूग डाळ हलवा. हलवा यासारखा रंग, वास आणि चव आणि शेवटी सांगणार आहे काय करू नये जे खूप जण चुकतात. मूग डाळ हलव्यासाठीच्या साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. एका भांड्यामध्ये आता 1 वाटी मूग डाळ घेऊया. ही डाळ आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ घेताना विदाऊट सालीची घ्यायची, पिवळी घ्यायची म्हणजे हलवा छान विकतसारखा तयार होतो. आता डाळ एकदा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. या डाळीमध्ये दुसऱ्यांदा आपण पाणी घालून घेऊया आणि ही डाळ कमीत कमी 4 ते 5 तासांसाठी आपल्याला भिजवून घ्यायची आहे. जर वेळ असेल तर 8 ते 10 तासांसाठी भिजवून घेतली तरीही चालेल. मी इथे 5 ते 6 तास ही डाळ भिजवून घेतलेली आहे. तर हे बघा, डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. आता यामधलं पाणी काढून घेऊया आणि एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आणि चाळणीमध्ये अशी निथळत ठेवायची आहे. चाळणीमध्ये 5 ते 10 मिनिटांमध्ये व्यवस्थित निथळली जाते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ वाटून घ्यायची आहे. डाळ वाटत असताना यामध्ये आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आहे. तर हे बघा, थोडी थोडी डाळ घ्यायची आहे. ही डाळ मी 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे. कारण आपल्याला ही डाळ खूप जास्त बारीक वाटायची नाही आहे किंवा याची पेस्टसुद्धा करायची नाही आहे. अगदी गरज वाटली तर 1 ते 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि जाडसर वाटून घ्यायची आहे. मिक्सरचं बटन सुरुवातीला ऑन ऑफ करत आपल्याला ही डाळ चांगली जाडसर वाटून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी 2 बॅचेसमध्ये ही डाळ वाटून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने डाळ वाटली गेलेली आहे. मी यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घातलेलं. आता या मूग डाळ हलव्यासाठी आपल्याला पाऊण वाटी इतकी साखर लागणार आहे आणि पाऊण ते 1 वाटी इतकं साजूक तूप लागणार आहे. एका पॅनमध्ये मी हे तूप घालून घेतलेलं आहे. तूप चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला ही वाटलेली मूग डाळ घालून घ्यायची आहे. आता सुरुवातीला हे बघा, मूग डाळ अशी चिकट वाटेल कारण ती कच्ची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आता आपल्याला इथे मध्यम आचेवरती मूग डाळ छान अशी भाजून घ्यायची आहे. मूग डाळ जर कमी भिजली गेली तर हलवा व्यवस्थित लागत नाही. चव त्याची व्यवस्थित लागत नाही. 1 ते 2 तास भिजवून जर आपण डाळ वाटली तर हलव्याला चव छान येत नाही. तर आता इथे ही डाळ अशी व्यवस्थित आपल्याला भाजता येत नाही आहे, म्हणून मी स्टीलचं उलथनं घेते आहे. त्यामुळे आपल्याला हे भाजता येईल. तर हे बघा, एक 10 ते 15 मिनिटांनंतर मूग डाळ अशी थोडीशी मोकळी झालेली आहे. छान अशी भाजली गेलेली आहे. पण अजून पूर्णपणे व्यवस्थित भाजली गेलेली नाही आहे. तर मध्यम आचेवरती आपण ही डाळ सतत हलवत भाजून घ्यायची आहे. छान मंद असा मूग डाळ भाजल्याचा सुवास सगळीकडे पसरतो. गॅसची आच कुठेही वाढवायची नाही आहे. मोठ्या गॅसवरती आपल्याला मूग डाळ अजिबात भाजून घ्यायची नाही आहे. मंद आचेवरतीच छान आपल्याला ही मूग डाळ भाजायची आहे. ही मूग डाळ भाजण्यासाठी एकूण 25 ते 35 मिनिटं तरी लागतातच. यासाठी आपल्याकडे खूप पेशन्स पाहिजे. आता मूग डाळ भाजत आली आहे, तर मी 1 वाटी, ज्या वाटीने आपण मूग डाळ मोजून घेतली त्याच वाटीने दूध पातेल्यामध्ये तापत ठेवलेलं आहे. तर हे बघा, डाळ अशी छान सुटसुटीत होते, छान भाजली जाते. अगदी गरज वाटली तर यामध्ये तुम्ही अजून थोडं तूप घालू शकता. तुमच्या आवडीनुसार तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. हे बघा, दूधसुद्धा चांगलं तापलेलं आहे आणि आता डाळ भाजल्याचा सुगंध छान सगळीकडे पसरलेला आहे. रंगसुद्धा डाळीचा बदललेला दिसतोय. तर अशा पद्धतीने डाळ छान अशी भाजली गेली की आता आपण यामध्ये गरम करून घेतलेलं दूध घालून घेऊया. आता डाळ भाजलेली आहे, त्यामध्ये गरम दूध घालायचं. सगळं दूध एकदम घालायचं नाही. दूध घालताना हळूहळू ओतायचं आहे आणि असं सतत मिक्स करत आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण या भाजलेल्या मूग डाळीमध्ये थोडं थोडं करून दूध घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया. डाळ जर कच्ची राहिली तर हलवा कच्चा लागतो आणि कडवट लागतो.
म्हणूनच मध्यम आचेवरती डाळ छान भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता हे बघा, अशा पद्धतीने आपण छान सतत हलवत हे दूध यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. दूध एकदम घातलेलं नाही आहे. व्यवस्थित असं आता छान एकसारखं झालेलं आहे. कुठेही गुठळ्या राहिलेल्या नाही आहे. आता यावरती आपण एक झाकण ठेवूया आणि मस्त अशी एक याला वाफ काढून घेऊया. एक 3-4 मिनिटानंतर झाकण काढूया. झाकण काढल्यानंतर आता 1 वाटी किंवा पाऊण वाटी साखर यामध्ये घालायची आहे. यापेक्षा जास्त साखर यामध्ये घालायची नाही आहे, नाहीतर हलवा चिकट होतो. तर हे बघा, सगळं एकसारखं असं मी करून घेतलेलं आहे. कुठेही अजिबात गुठळी राहिलेली नाही आहे. मस्त सुटसुटीत असा रवाळ आपला हलवा तयार होणार आहे. आता यामध्ये मी साखर घालून घेतली. साखर घातल्यानंतर हे मिश्रण आहे ते पातळ होईल, घाबरू नका. पण हे पुन्हा एकदा छान घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. साखर घातल्यानंतर यावरती झाकण ठेवूया आणि पुन्हा एकदा 4 ते 5 मिनिटांची वाफ काढून घेऊया. तर हे बघा, अशा पद्धतीने मिश्रण थोडंसं पातळ झालेलं दिसतंय. आता हे पुन्हा आपण चांगलं परतून घेऊया. परफेक्ट असा रंगसुद्धा आलेला आहे आणि हे आपला हा मूगडाळ हलवा आहे तो छान असा तयार झालेला आहे. मस्त असा सुगंध याचा सगळीकडे पसरलेला आहे. आता यामध्ये आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडंसं मी केसरचं दूधसुद्धा घालून घेणार आहे. 5 ते 6 काड्या दुधामध्ये भिजत घातलेल्या आणि त्या घालून घेतल्या. ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहे. 1 चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे. सगळं हे आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान एकजीव करून घेऊया. आणि पुन्हा तूप सुटू लागलं की आपला हलवा तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपला पारंपरिक पद्धतीचा हा मूगडाळ हलवा तयार झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच पारंपरिक रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.